वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. हाऊ मेनी स्नो लेपर्ड्स आर देअर इन इंडिया अकॉर्डिंग टू स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम. स्नो लेपर्ड पॉप्युलेशन असेसमेंट इन इंडिया प्रोग्राम म्हणजे SPAI नुसार भारतामध्ये हिमबिबट्यांची संख्या किती आहे? उत्तर आहे 718. द आन्सर इज 718. यामध्ये सर्वाधिक जे हिमबिबटे आहेत ते लद्दाखमध्ये आढळले 477. त्यानंतर उत्तराखंड 124, हिमाचल प्रदेश 51, अरुणाचल प्रदेश 36, सिक्कीम 21, जम्मू आणि काश्मीर 9. द वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया WII is the national coordinator for this exercise that was carried out with the support of all snow leopard range states and 2 conservation partners, the Nature Conservation Foundation Mysuru and WWF India. भारतीय वन्यजीव संस्था WII या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय समन्वयक असून हा अभ्यास सर्व हिमबिबट्या श्रेणीतील राज्ये आणि नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन म्हैसूर आणि WWF इंडिया या 2 संवर्धन भागीदाराच्या सहकार्याने करण्यात आला आहे. थोडक्यात काय तर हा जो स्नो लेपर्ड अभ्यास आहे, हा अभ्यास किंवा स्नो लेपर्ड हा रिपोर्ट बनवण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्था आणि नेचर कॉन्झर्वेशन फाउंडेशन म्हैसूर आणि WWF इंडिया या 3 संस्थांनी मिळून या गोष्टीचा अभ्यास केला आहे. व्हॉट विल बी द ग्रोथ रेट अकॉर्डिंग टू मिनिस्ट्री ऑफ फायनान्स इन अ इयर 2024-25. वित्त मंत्रालयानुसार 2024-25मध्ये विकास दर किती राहणार आहे? द आन्सर इज 7%. उत्तर आहे 7%. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वर्ष 2024-25 या वर्षामध्ये जो भारताचा विकास दर आहे तो 7% राहणार आहे. हा केवळ अंदाज आहे. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स स्टेटेड इन अ रिपोर्ट ऑन January 29 दॅट द इंडियन इकॉनॉमीज ग्रोथ रेट कुड बी क्लोज टू 7% इन 2024-25. Who received Dilip Sardesai Award highest wickets in Test cricket for season 2022-23. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्यासाठी दिलीप सरदेसाई पुरस्कार वर्ष किंवा हंगाम 2022-23 करता कोणाला देण्यात आला आहे किंवा कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे रविचंद्रन अश्विन. द आन्सर इज रविचंद्रन अश्विन. रविचंद्रन अश्विन रिसीव्ड दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट फॉर सीझन 2022-23. दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट रविचंद्रन अश्विन 2022-23. अलीकडेच 2024 जानेवारीमध्येच 23 जानेवारीला हैदराबाद येथे BCCIचा नमन नावाचा सोहळा पार पडला. या नमन नावाच्या सोहळ्यामध्ये BCCIने गेल्या 4 वर्षातील पुरस्कार घोषित केले आणि हे पुरस्कार त्यांनी एकूण 18 गटांमध्ये दिले. त्यामध्ये रविचंद्रन अश्विन यांना दिलीप सरदेसाई अवॉर्ड हायेस्ट विकेट्स इन टेस्ट क्रिकेट हा पुरस्कार रविचंद्रन अश्विन यांना 2022-23 या सालाकरता मिळाला आहे. हु इज सिलेक्टेड फॉर महाराष्ट्र भूषण अवॉर्ड. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? द आन्सर इज अशोक सराफ. उत्तर आहे अशोक सराफ. अशोक सराफ यांची महाराष्ट्र भूषण या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. In the beginning of every year, the first session of the Parliament of India
starts with a joint sitting of both the houses. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला जे पहिले अधिवेशन संसदेचे पार पडते त्या संसदेच्या पहिल्या अधिवेशनाला दोन्ही सदन उपस्थित असतात, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. Who among the following addresses it to inform about the causes of its summons? पुढीलपैकी कोण हे अधिवेशन बोलवण्याचे किंवा अधिवेशनाला संबोधण्याचे कारणे स्पष्ट करतात किंवा अधिवेशनाला संबोधतात? पुढीलपैकी कोण हे अधिवेशनाला संबोधित करतात? द आन्सर इज प्रेसिडेंट. उत्तर आहे राष्ट्रपती. प्रेसिडेंट ॲड्रेसेस द फर्स्ट सेशन ऑफ पार्लमेंट ॲट द बिगिनिंग ऑफ एव्हरी इयर. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला होणारे जे पहिले अधिवेशन असते त्या पहिल्या अधिवेशनाला भारताचे राष्ट्रपती संबोधित करतात, ॲड्रेस करतात. काही की पॉईंट्स बघूया. ही ऑर शी ॲड्रेसेस इट टू इन्फॉर्म अबाउट द कॉजेस ऑफ इट्स समन्स. हे अधिवेशन बोलावण्याची कारणे ते सभागृहाला दोन्ही सदनांना समजावून सांगतात आणि संबोधित करतात. ॲट द कमेन्समेंट ऑफ एव्हरी सेशन द प्रेसिडेंट ॲड्रेसेस बोथ द हाऊसेस ऑफ पार्लमेंट. इट इज रिक्वायर्ड कॉन्स्टिट्युशनली. म्हणजे संविधानिकरित्या हे आवश्यक आहे, संविधानाला धरून आहे. आर्टिकल 87 says that at the commencement of the first session after each general election to the House of the People and at the commencement of the first session of each year, the President shall address both Houses of Parliament assembled together and inform Parliament of the causes of its summons. कलम 87 असं सांगतं की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर जे पहिले अधिवेशन असेल आणि प्रत्येक वर्षाचे जे पहिले अधिवेशन असेल या अधिवेशनाला भारताचे राष्ट्रपती हे संबोधित करतील आणि अधिवेशन बोलावण्याची कारणे ते स्पष्ट करतील, असं कलम 87 सांगतं. तर अधिवेशन बोलावण्याची कारणे स्पष्ट करणे किंवा जे राष्ट्रपती आहेत ते अधिवेशन बोलवण्याची कारणे कुठल्या अंतर्गत स्पष्ट करतात असं जर विचारलं तर उत्तर राहील कलम 87. अधिवेशनाचा उल्लेख हा कलम 87 मध्ये आहे. 3 सेशन्स आर कंडक्टेड बाय पार्लमेंट इच इयर. दरवर्षी जे संसद आहे ते 3 अधिवेशन घेत असतं. द गव्हर्नमेंट पॉलिसी इज हायलाइटेड बाय द स्पीच ऑफ प्रेसिडेंट. राष्ट्रपतीच्या भाषणाने शासनाचं धोरण काय आहे ते ठळकपणे यामध्ये दिसून येतं, या संबोधन करण्यामध्ये, या भाषणामध्ये. आज इथेच थांबूया. उद्या परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.